दरम्यान एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। इंदू मिल स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय। डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण व्हावं असा प्रयत्न आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले। इंदू मिल परिसरामध्ये पाहणी केली आहे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलंय। आपण प्रयत्न करूया की आनंदराजजींनी मगाशी सांगितलं की काही अजून आपल्याला व्यवस्था केल्या पाहिजे, त्या व्यवस्था तर आपण करूच, पण पुढच्या आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी शक्यतोवर आपल्या इंदू मिलचं जे स्मारक आहे ते स्मारक पूर्ण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करूया। पुढची महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। त्यानंतर इंदू मिलवरील स्मारकाच्या कामाची त्यांनी पाहणी केली आहे। दरम्यान पुढच्या वर्षीच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत काम पूर्ण करण्याचं आश्वासन शिंदेंनी दिलंय। इंदू मिलची पाहणी केलेली आहे, काय सांगाल? पाहणी झाली आहे, लवकरात लवकर स्मारक व्हावं यासाठी सूचना दिलेल्या आहेत। अच्छा, तरी तर साधारणतः कधीपर्यंत होईल स्मारक? पुढच्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी व्हावं अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि कुठेही काही कमी पडणार नाही। ओके, पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत हे स्मारक होईल अशा प्रकारचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। तर दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याच मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे। कळत नाही ते करण्यासाठी इंदू मिलची जी जागा दिली त्याच्यानंतर हे स्मारक करायला एवढा उशीर का होतोय याचं उत्तर मोठे मोठे रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स यांचे होतात, पण हे स्मारक जे आपल्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे, आस्थेचं स्थान आहे, ते का पूर्ण होत नाहीये आणि याचं उत्तर खरं तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल। तर इंदू मिल स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावं, समन्वयक समिती नेमून त्वरित निर्णय लावावा आणि दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी असं नाव द्यावं अशी सगळी मागणी नरेंद्र जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। लवकरात लवकर निर्णय घेऊन तो कार्यान्वित करावा अशी मागणी नरेंद्र जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। इंदू मिलचं जे स्मारक आहे तिथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबद्दल काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत, काही शंका घेण्यात आलेल्या आहेत, काही ऑब्जेक्शन घेण्यात आलेली आहेत असं मला सांगण्यात आलेलं आहे। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना अशी विनंती आहे की आपण तात्काळ एक समन्वयक समिती नेमून हे काम त्वरित निर्णय लावावा आणि या महान मंगल प्रकल्पाला आपण मार्गी लावावं ही आपल्याला आग्रहाची विनंती। सगळा आंबेडकरी समाज मोठ्या आशेने तुमच्याकडे पाहतो आहे, आपण त्याला मार्गी लावावं ही दुसरी विनंती। सगळ्या आंबेडकरी जनतेच्या वतीनं मला माननीय मुख्यमंत्र्यांना दुसरी विनंती करायची आहे ती अशी आहे की दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी असं नामकरण करावं आणि या बाबतीत देखील लवकरात लवकर निर्णय घेऊन तो त्यांनी कार्यान्वित करावा अशी मी त्यांना आग्रहपूर्वक विनंती करतो। समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीनं मी विनंती करतो आहे। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास कामांचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे। डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले रंगमंदिराचं नूतनीकरण आणि डोंबिवली भूखंड क्रमांक 49 या सुविधा भूखंडावर प्रेरणा वॉर मेमोरियल सेंटर या विकास कामाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाला भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आलंय। सदर कार्यक्रमाला रवींद्र चव्हाण उपस्थिती लावणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढची महत्त्वाची बातमी। निवडणुकांमध्ये किरकोळ वाद झाले याचा अर्थ महायुती तुटेल असं नसतं असं म्हणत गुलाबराव पाटलांनी महायुती पुढे टिकून राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। यापुढे महायुती कायम राहील का हा प्रश्न विचारण्यासारखाच नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले। हे महायुती कायम राहील किंवा नाही हा काय विषय विचारण्यासारखा नाहीये। शेवटी निवडणुकांमध्ये किरकोळ वाद झाले याचा अर्थ महायुती तुटेल असं काही नसते। आजच आपण तिघांचे फोटो पाहिलेले आहे।
पुढची महत्त्वाची बातमी, सोमवारपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवण्याच्या मागण्या या अधिवेशनामध्ये सादर होणार आहेत. अधिवेशनामध्ये एकूण 11 विधेयकं, 6 अध्यादेश तर 5 नवीन विधेयकं हे पटलावर येणार आहेत. फक्त 7 दिवसांचं अधिवेशन असल्यानं पहिल्यांदाच शनिवार रविवारही कामकाज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्र्यांसाठी 16 नवी दालनं, रस्ते, इमारतींची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. तर बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीनंतर मतदान यंत्र हे स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत. दरम्यान त्या ठिकाणी 24 तास थांबण्याची परवानगी द्या अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी पोलीस जमाव जमवत पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील वाद घातला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर दीपक देशमुखांसह 15 ते 20 जणांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. तर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना उबाठाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. शिवसेना उबाठाकडून सुपारी हनुमान मंदिरात महाआरती करत भजन करण्यात आलं. यामध्ये अंबादास दानवे, चंद्रकांत खैरेंसह शिवसैनिकांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. तर दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये भाजपच्या वतीनं मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती करण्यात आली.